नमस्कार मैत्रिणींनो, कर्नाटकातील हा एक फेमस पदार्थ आहे अवलक्की गोज्जू। हा जास्त कर्नाटकामध्ये केलेला जातो। तर हा कसा करायचा याची रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे घेतलेले आहे। चिरलेला कांदा, वाळलेली मिरची, कढीपत्ता आणि शेंगदाणे। हा गोडा मसाला आहे, तिखट आणि चिंच भिजत ठेवलेली होती। चिंच भिजत ठेवून त्याचा कोळ काढलेला, मीठ आणि आपण इथं पातळ गुळचा वापर करणार आहोत। कर्नाटकमध्ये पातळ गुळ खूप मिळतो। आपल्याकडे पुडीचा गुळ मिळतो तसा इथे कर्नाटकात पातळ गुळ मिळतो। तर आपण याची रेसिपी बघूया। आणि हे पोहे, आपले भिजवलेले पोहे जे असतात ते सेम पोहे आपण घ्यायचे आहेत। ते एका चाळणीमध्ये घालून त्याच्यावर पाणी असे घालायचं आहे आणि भिजवून घ्यायचे आहेत पोहे छानपैकी। 1-2 मिनिटं चाळणीमध्ये ठेवले की आपण भिजवताना पोहे कसे भिजवतो त्याच पद्धतीने हे आपण पोहे भिजवायचे आहेत। आता इथे कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे। तेलाचं प्रमाण थोडंसंच टाकतोय, जास्त लागत नाही। तेल छानपैकी तापल्यावरती आपण त्यामध्ये मोहरी घातलेली आहे। आता आपण याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ थोडीशी घालत आहोत। ती पण छान तेलामध्ये तळली ना, छान दातामध्ये थोडी कधी आली की छान लागते। हळद, शेंगदाण्याचं प्रमाण अजून पाहिजे होतं पण माझ्याजवळ तेवढेच अवेलेबल होते म्हणून तितकेच घातलेले आहेत। कढीपत्ता, वाळलेल्या मिरच्या आणि कांदा। हे पोहे विदाउट कांदा सुद्धा करतात, काही जण कांदा घालून पण करतात, कांदा शिवाय सुद्धा करता येतात। याची चव पण कांद्याशिवाय पण छान लागते। आता आपण हा कांदा छान भाजून घेतलेला आहे तेलामध्ये। जर कांदा आपण घातला नाही तर एवढ्या वेळ ठेवावा लागत नाही, लगेच आपण चिंचेचं कोळ घालू शकतो। आता आपण बघताय चिंचेचा कोळ घातलेला आहे। चिंचेचा कोळ घालून झाल्यानंतर आता पातळ गूळ जो तुम्हाला मी दाखवला होता तो घालत आहे। 3 चमचे कोळ असेल तर 3 चमचे गूळ, जितका चिंचेचा कोळ असेल तितक्याच आपण गूळ घालायचा आहे। आता आपण यामध्ये गोडा मसाला, तिखट हे पण घालत आहे। सगळे हे फोडणीतच घालायचं आहे। बघत असाल तुम्ही चिंचेचा कोळ आता त्याचं तवंग सुटत आहे। यामध्ये बघा तेल सुटा लागलेलं आहे चिंचेच्या कोळाचं। मीठ पण घालत आहे आपण त्याच्यात। जर आपण हे असंच ठेवलं आणि गरम भात केलेला असेल त्या दिवशी नुसता हा गरम भातावरती हा जो मसाला तयार आहे तो घेतला तर इतकं अप्रतिम लागतंय ना, याची चव तुम्ही करून पहा। हा एक महिना पदार्थ असंच राहतो। आता आपण हे भिजवलेला पोहे होते ते घातलेले आहेत त्यामध्ये। आता ते छानपैकी एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत सगळे। 5 मिनिटं छान पद्धतीने एकदम मिक्स करून घेऊया। पोहे बघा किती हलक्या हाताने आपण मिक्स करत आहोत। तिखटाचा बॅडगी तिखट आणि दोन्ही मिक्स आहे। बघत असाल किती छान पैकी मस्त हा पदार्थ दिसायला लागला आहे। आत्ताच किती पाहत असताना तोंडाला पाणी सुटतंय। पहिलीची जी फोडणी दाखवली आहे ती फोडणी तुम्ही बंद डब्यामध्ये घालून जर ठेवली तर काहीही होते। फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे असं काय नाही, बाहेर जरी ठेवला तरी चालेल। परत आपण तेल आता हे बघा मिक्स करून झालेलं आहे। त्यावरती ओलं खोबरं हे यातलं मेन पदार्थ आहे। जितकं ओलं खोबरं आपण घालू की याची चव वाढते। ओलं खोबरं घातलेलं आहे आपण। आता 5 मिनिटं परत झाकून ठेवूया। मिक्स करत आहे परत एकदा ओलं खोबरं घालून।
झाकून ठेवला आहे। आता आपण हे काढूया। हे बघा आपले पोहे तयार झालेले आहेत। कोथिंबीर घालूया आणि आता परत एकदा मिक्स करून आपण डिश मध्ये सर्व करूया। खोबरं पाहिजे तर आणि सुद्धा घालू शकता तुम्ही। आता आपण हे कोथिंबीर घातलेली आहे म्हणून एकदा मिक्स सर्व करून घेऊया। आता आपण हे काय करूया, एका छान डिश मध्ये काढून घेऊया खाण्यासाठी। खाताना याबरोबर दही, गरम पोहे असतात आणि दही पण घालतात। दही बरोबर हे पोहे फार मस्त लागतात, पण ताजं दही पाहिजे। आंबट दही याला छान लागत नाही, दही ताजं पाहिजे। बघत असाल तोंडाला पाणी सुटलं ना मैत्रिणींनो, तर चला लगेच तुम्ही हा पदार्थ करून पहा आणि कमेंट्स मध्ये मला ह्याची टेस्ट कशी झालेली आहे सांगा। हा कर्नाटकात केळीच्या पानावरती जास्त देतात। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।